नमस्कार, कर्मधन मराठीवर स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे। आता आपण आहोत उमरगा येथे। आज दिनांक 5 मार्च वार बुधवार रोजी माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 2 दिवसीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे। शरण बसवराज पाटील युवा नेते भाजप यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचा आजचा दुसरा दिवस आणि आजच्या दुसऱ्या दिवशी उमरगा येथे महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज सकाळपासून 33 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे व त्याचबरोबर आज दिव्यांग व्यक्तींना साहित्याचं वाटप कार्यक्रम आज संपन्न होणार आहे। तर महाआरोग्य शिबिराच्या आजच्या दुसऱ्या दिवशी आणि कालच्या दिवशी काल आरोग्य तपासणी, मोफत औषध उपचार व शस्त्रक्रिया साठी नोंदणी काल घेण्यात आली व आज रोजी महारक्तदान शिबिर संपन्न होत आहे व त्याचबरोबर या महारक्तदान शिबिराला प्रारंभी शरण बसवराज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन संपन्न झाला व त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींना साहित्याचं वाटप कार्यक्रम आज संपन्न होणार आहे। उमरगा येथे संपन्न होणाऱ्या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। कर्मधन मराठीवरचं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। नमस्कार, कर्मधन मराठीवरचं स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे। आता आपण आहोत उमरगा येथील महाआरोग्य शिबिरात। उमरगा येथील महाआरोग्य शिबिरात बसवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शरण बसवराज पाटील यांच्या वतीने विविध महाआरोग्य शिबिरामध्ये विविध उपचाराची सुविधा करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आयुष्यमान भारत कार्ड, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत कार्डची योजनाही या ठिकाणी नोंद करण्यात येत आहे, फॉर्म भरून घेण्यात येत आहे। त्याबाबत आपण बातचीत करूया। आपल्यासोबत आयोजक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। सर, आतापर्यंत कालपासून किती नोंदण्या झाल्या? कालपासून आपल्या याच्यामध्ये 317 EKYC झालेले आहेत आणि आपल्याला जनतेचा प्रतिसाद पण चांगला आहे याच्यामध्ये। आणि याच्यामध्ये कसं आहे, 1356 आजारावर जवळपास 5 लाख वार्षिक कुटुंबांना मोफत औषध, आपलं हॉस्पिटल उपचार मोफत आहे। याच्याबद्दल जास्त सविस्तर माहिती आपले मुळे साहेब हे चालू सांगतील। मी अमोल सुरेश मुळे, टीम लीडर उमरगा धाराशिव। आपल्या योजनेचं नाव आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आहे आणि आपल्या योजनेअंतर्गत 1356 आजारांवरती खासगी व शासकीय रुग्णालयामध्ये मोफत आरोग्य उपचार शस्त्रक्रिया होते आणि त्यासाठी आपण रेशन कार्ड, आधार कार्ड आणि त्याच्यानंतर आयुष्यमान भारत कार्ड हे एनरोलमेंटसाठी वापरतो। माझं एवढंच आवाहन आहे की जास्तीत जास्त लोकांनी जवळच्या अंगीकृत रुग्णालयामध्ये आरोग्य मित्रांच्या मार्फत, CSC सेंटरच्या मार्फत, आशा कार्यकर्त्यांच्या मार्फत व गावातल्या ग्रामपंचायतच्या मार्फत EKYC करून घेऊन योजनेचा लाभ घ्यावा। आणखीन कालपासून आपल्यापाशी साधारणतः काल 317 EKYC झालेले आहेत आणि आजच्या तारखेमध्ये आपण आता 50च्या पुढे पोहोचलेलो आहोत सकाळपासून। अजून कॅम्प संपेपर्यंत साधारणतः 100 EKYC होण्याचे चान्सेस आहेत। कॅम्पचा चांगला प्रतिसाद आहे। तर आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी कॅम्पसाठी महाआरोग्य शिबिरामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। कर्मधन मराठीवर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। संस्थेचे ज्येष्ठ संचालक सन्माननीय दंडगे साहेब, इतर सर्व सन्माननीय सदस्य, विद्यार्थी, रक्तदानाच्या उपक्रम आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण या रक्तदान शिबिरामध्ये घेत आहोत आणि याची सुरुवात, याचा आरंभ आपल्या या रक्तदान केलेल्या कार्याबद्दल अशी अपेक्षा आहे आणि रक्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांच्याकडून व्यक्त करायला तेव्हा सर्व सर जरा इकडे आओ। नंबर द्या नंबर 80% आपण
Happy